जय महाराष्ट्र मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शक्तीपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यातील कोणत्या गावांमध्ये भूसंपादन होणार आहे, तसेच कोणत्या गावांमध्ये किती गट हे संपादित केले जाणार आहेत। भूसंपादन कायद्यानुसार सरकारी प्रकल्पांसाठी सक्तीने जमीन घेण्याची तरतूद आहे। सरकारने भूसंपादन आणि भरपाईच्या नियमात केलेले बदल याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे शेकडो एकर बागायती शेतीवर नांगर फिरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। हा महामार्ग कोणत्या गावातून जाणार याचे राजपत्र शासनाने आठवड्याभरापूर्वी प्रसिद्ध केलेले आहे। जर तुम्हाला या महामार्गाचा रूट मॅप पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हा, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। कोणत्या गावातील किती जमीन घेतली जाणार याचा तपशील राजपत्रात स्पष्ट केला आहे। राज्यातील 12 जिल्ह्यातून 802 किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। तो सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठे महांकाळ आणि मिरज तालुक्यातून जाणार आहे। कवठे महांकाळमधील जमिनी दुष्काळी आहेत, मात्र तासगाव आणि मिरज तालुक्यातील जमिनी सुपीक आणि नदीकाठच्या आहेत। सध्या तेथे हजारो टन ऊस, द्राक्षे, हळद आदी बागायती पिके घेतली जातात। जिल्ह्याच्या अर्थकारणात त्यांचा वाटा मोठा आहे। आता या महामार्गाच्या निमित्ताने त्यावर नांगर फिरणार आहे। ऊस व द्राक्ष पट्टा उद्ध्वस्त होणार आहे। भूसंपादन कायद्यानुसार सरकारी प्रकल्पांसाठी सक्तीने जमीन घेण्याची तरतूद आहे। शेतकरी फक्त भरपाईच्या रकमेत आक्षेप घेऊ शकतात, पण प्रकल्प हा अडवू शकत नाही। त्यामुळे कितीही कायदेशीर लढा दिला तरी जमिनी देण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नसेल। रत्नागिरी ते नागपूर महामार्गासाठी शेतकऱ्यांना भरभक्कम भरपाई मिळाली। त्यानंतर सरकारने भरपाईच्या नियमात बदल केले, त्यामुळे शक्तीपीठासाठी तितक्या भरपाईची शक्यता नाही। महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीने एकरी 2 कोटी रुपयांसाठी वजरमूठ केली आहे, पण महापालिका क्षेत्रात एकरी 4 कोटींची मागणी आहे। या दरम्यान महामार्गाची आणि भूसंपादनाची अधिसूचना राजपत्रात जाहीर झाल्याने महामार्ग क्षेत्रातील जमिनींच्या खरेदी आणि विक्री व्यवहारांवर निर्बंध लागू झाले आहेत। सांगली जिल्ह्यातील कोणत्या गावांमध्ये होणार भूसंपादन? तर मित्रांनो, कवठे महांकाळ तालुक्यात घाटनांद्रे, तिसंगी, डोंगरसोनी। तासगाव तालुक्यात सिद्धेवाडी, सावळज, अंजनी, वजरचौंडे, गव्हाण, मणेराजुरी, सावर्डे, मतकुणकी, नागाव कवठे। मिरज तालुक्यात कवलापूर, बुधगाव, माधवनगर, करनाळ, पद्माळे, सांगलीवाडी या गावांमध्ये भूसंपादन हे होणार आहे। मणेराजुरी मधील 152 गट संपादित केले जाणार आहेत। तसेच गव्हाण गावातील 11, सावर्डे गावातील 1, मतकुणकी गावातील 39, नागावकोठे गावातील 100, वजरचौंडे गावातील 47, अंजनी गावातील 56, सावळज आणि सिद्धेवाडी या गावातील 3 गट संपादित केले जातील। सांगलीवाडीत 53, पद्माळेत 44, करनाळमध्ये 65, माधवनगरमध्ये 107, बुधगावमध्ये 96 व कवलापुरात 145 गटांमध्ये भूमी संपादन होईल। डोंगरसोनीमध्ये 62, घाटनांद्रेमध्ये 103 आणि तिसंगीमध्ये 51 गटातील शेतीही घेतली जाणार आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।